जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजडे या युट्यूब चॅनल वर. तर बघा म्हणजे आता वाजलेले आहेत 10 आणि सकाळची सगळी काम आवरून घेतली. तर आज कसं सकाळपासूनच पाऊस चालू आहे बघा. आणि आमच्याकडे तर म्हणजे 2-4 दिवसापासून पाऊसच चालू आहे. तर तुमच्याकडे पण चालू आहे का ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. आणि आता म्हणजे जसा आपला म्हणजे गरबरीचा कार्यक्रम झाला त्या दिवशीच खरं तर उघड होती पावसाची. आणि शनिवार पासून रेग्युलर मध्ये म्हणजे बुरबुर का होत नाही चालूच आहे. आणि 2-4 दिवस झाले तर तसं काही म्हणजे पाऊस उघडूच नाही राहिला. आम्हाला बी थोडे ते लावायचे होते कपाशीतले, ते पण आम्ही एक दिवस लावले. आणि आज तर सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. तर आता कसं पावसाचे थोडा दिवस कमी आहे, झाला. आता कमी झाला पण सकाळपासून चालू आहे आणि चांगला पाऊस झाला. वीज पाणी म्हणजे चालूच आहे. तर कोणत्या भागात किती पाऊस आहे आम्हाला ते बघा सकाळी आवरल्याच्या नंतर धुणं ते पण धुवून घेतलं. आणि कसं आता पाऊस चालू असल्याच्या नंतर बाहेर धुणं वाळू घालायला काही जागा नाही राहत. त्याच्यामुळे मग आता आज चाळीमध्येच धुणं वाळू घातलेलं आहे. बरं थोडी थोडी शितोडी चालू आहे ना ग, मग निदान तिथं तरी हवा लागन थोडीफार. हा ना. ठीक आहे नाही. सोनपापडी आणि आरा गेले शाळेत, शंभू आणि ती हाय आता, शिव पण झोपला. शिव झोपेल हा ना. ना. मग पप्पा आताच गावातून आले आणि पप्पांनी बघा आज काय आणलेलं आहे गावातून. तर निर्म्याच पुढे आणलेलं आहे. फाडला शंभू ताई फाडला रे. नाही होते आधीच. आणि कसं आता निर्माता म्हणजे आता लहान पोर जास्त आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे निरमा जास्त लागतो, साबण निरमा. तर मग 2-3 दिवस झाले लगेच निरमाच पुढे आणावा लागतो. तर पप्पा म्हणे एकटी आपण म्हणजे डायरेक्ट पॅकिंग आणला 5 किलोचा. आणि हा त्याची किंमत किती आहे समजा 150 रुपये 1 किलोची, एक नाही 1 किलो 150 रुपये आणि 5 किलो जर घेतला तर 110 110 पडला, एक नाही. आणि फेना कंपनीचा आहे म्हणजे मस्त आहे. आणि ह्या निर्मेश पुढ्यावर फ्री ते ना एक डब्बा आहे ना. प्लास्टिकची डब्बा आहे तर तो पण म्हणजे फ्री भेटला याच्यावर. मस्त आहे एकदम काही वस्तू मजबूत आहे. ठेवायला. शंभू उघड बरं. उघड बरं. मस्त आहे ना. काय ठेव शंभू याच्यात? काय ठेव शंभू? शंभू चॉकलेट खरे शंभू. बघा आता आवरलं आणि मम्मीला त्यांना जायचंय बघा लग्नाला. तर मम्मी त्यांचं ते चालू आहे गडबड. आणि जवळचं लग्न आहे तर सगळं आवरून सावरून जेवण खावणं पण झाले. आणि बघा आता मम्मी त्यांनी निघालेले आहे. आवरलं का? चला मग काय. हा ना, पाऊस इतका आहे का वास लगे. आता जावं तर लागणार, जवळचं लग्न आहे ना. पाणी घेतलं का? तुम्हाला तर ते कुठलं पाणी सुट नाही होत ना. पाणी पिऊन घ्या मग. बघा आज काही काम नाही, मस्त बसलेले सगळेजण. शंभूला कर म्हणे सोमपापडी आरा. शंभूला काय करतो सोमपापडी ते आज 2-4 दिवस घरी होते, भारी होता इकडे. शंभूला आकार मान नाही. बघा इकडे बसले मस्त. काही पावसाळ्याचं काही काम नाही का? बरं आहे आराम मग. ऐक चला मग काय, आमचं काही म्हणणं नाही. मम्मी चला, कोण यायचं लग्नाला मम्मी सोबत? आज कोणीच म्हणणार नाही. बाहेर सगळा पाऊस चालू आहे, कोणीच म्हणणार नाही मम्मी लग्नाला यायला. हा ना. छत्री घेतली का? हा ना. रेनकोट पप्पाने घातलं पण मग आता तुम्हाला एखादा आहे ना वैजापूर मध्ये रेनकोट घ्या मग. काय पप्पाने घेतलं मस्त रेनकोट घालून का मम्मी? तुम्ही सगळ्या वल्ल्या अशा. छत्री घ्यायला ना, छत्री घ्या ना मग. हा ना, पाऊस आलाय चालू झाला बाई. काय झालं अनु, तू जायचं? शंभू जायचं का? अगं मग ते आता वर तोंड होऊन जाईल ना. हा बरं आहे, बरं आहे. गुंडाळूनच राहून द्या. छत्री घ्या दर्शी काशी लय जर यायला लागलं नाही. हा द्या ना ते बकऱ्याला. मम्मी ती मुरणी नाही ना.
बघा मम्मीच्या पण गेलेल्या आहेत लग्नाला आणि आता चाललेलं आहे आपला काम आवरल्याच्या नंतर आपलं किचन ते पुसून घ्यावं लागतं. कारण की सकाळी स्वयंपाक झाल्याच्या नंतर तर पुसून घेतलंच आम्ही. पण मग आज काही काम नाही म्हणलं चला घेऊ घरातलं थोडस आवरून. आताच कचरा आणलेलं आहे काही काही अजून आणायचं राहिलेलं आहे मग त्याच्यामुळे म्हणलं चला आता पुसून घेऊ. कसं दीदी त्या पण शाळेत गेलेल्या आहे आणि सगळेजण घरात जर असले ना मग पुसायला टाइम नाही राहत. तर बघा आता आम्ही नवीन शेगडी लावलेली आहे. तर माझी मम्मी त्यांनी फराळावरती आम्हाला ही शेगडी आणलेली होती लाईटीवरची. तर मग आम्ही आता इकडं नवीन घर आल्यापासून सुरू म्हणजे लावलेली बघा. आणि कसं तिकडं जुन्या घरीच लावायची होती आम्हाला. पण मग तिकडं जे आपलं 3/4 म्हणजे याचं पिनीचं बोर्ड आहे का ते नव्हतं. मग आता हाय इथं त्याच्यामुळे आता ही शेगडी पण इथं आल्यापासून चालू केली. आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे किचन मध्ये म्हणजे चुला लागत पूजाला. तर बघा सिमेंटची चूल पण ठेवलेली आहे आम्ही इथं. दूध ते तापून ठेवलं. तर इकडं म्हणजे कडप्पे आहे छोटे छोटे तर बरण्या ठेवायला. पण अजून काही नवीन बरण्या आणलेल्या नाहीये. म्हणजे सध्या पुरते आपले जे डब्बान ते का तेच ठेवलेले आहे बघा. जेव्हा बरण्या आणू तेव्हा मग एकदम मस्त अशा लावून ठेवू. अजून पसारा काही जुन्या घरीच आहे. तर गॅस ते सकाळी पुसून मस्त त्याच्यावर छोटासा टॅवेल टाकून पुसून ठेवलेला आहे. आणि किचन पण पुसून घेतलं बघा. आता आपल्याला खालचे फडचिन ते पुसून घ्यायचं. तर आपलं जे बेसिनचं भांड आहे का त्याच्यामध्ये बघा जाळी किती मस्त आहे. चहा पिल्याच्या नंतर कप बशा ते धुतला का मग असं ठेवून द्यायला म्हणजे खालून पाणी निथळून पण जातं. चला आता मी किचन ते पुसून घेतलं. आता आपले जे खालचे घर आहे ते पुसून घ्यायचे. थांब सरक 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 शंभूला पण लय हौस युवराज बर का. ना शंभू चला आता पुसून घ्यायचं आता तर नाही. चल तिकडे घे शंभू तिकडे घे चल. बघा चाललेलं आहे आता वावरामध्ये. आणि आता कसं पाऊस थोडा झाल्याच्या नंतर आपली जी पहिली कपाशी लावलेली होती ती चांगली अशी उतरलेली आहे. आणि आज आता मी आणि शंभूचे आबा आलेले आहेत कपाशीचे तोडे लावायला. आणि पाऊस काय सकाळपासून चालू होता मग आता बंद झाला. म्हणलं चला आता घरचे तर उद्योग चालूच राहते कंटिन्यू. पण मग आता शेतातले बी उद्योग करावं लागल. कपाशीचे तोडे ते लावून घ्यावं लागल. भारी उतरली बरं का. भारी उतरली ना. राहून देऊ घेत सरी त्याकडे आणलं असतं तिकडून आलं असतं. बरोबर त्याकडे लागू. हा कबज मस्त उतरली बरं की. भारी उतरली ना. तिकडून लेवल तर नाहीच ना. बनलं तर आणलं झालं. हा ना त्याकडे लाईट आलं म्हणजे इकडे लाईट लाईट मग डायरेक्ट हा हा मग काय इच्छात नाही बरं थोडे एवढे तिच्यात नाही थोडे हे नंतर लावले कपाशी. आणि का खरे मग तर कपाशी लावलीत मग तोडे नाही पडत लई. थोडे नाही पडत. आपण लय गडबड लावली ती. आपण लय गडबड लावली ती. आपली कपाशी लावायला याचा कार्यक्रम गरबडीचा कार्यक्रम होता सगळ्यांचा. हा पूजा चालू व्हायची होती दुसऱ्या दिवशी. मला चला आज जर कपाशी लावायची नाही झालं तर पूजा झाली बरोबर आपल्याला वावरात यावं लागल. पण तवा गडबड केली मग आता भर राहिलं ना. पण मग मस्त उतरले आता. हा पाऊस पण चालू त्याच्यानंतर. पाऊस पण चालला 2-3 दिवस तर सारखा पाऊस चालू होता ना आता. एवढे काय तोडे नाही बर का. नाही उगे काढताय. तेवढंच नाही आवड लई. थोडेच नाही उगा एक काढताय पण. अशीच उतरली बाई कबज. हा
सकाळी पाऊस पण झाले नंतर आलेलं तर बघा तोडे लावायला आणि आता जायचंय घरी कारण की भूक पण लागली. तर आता 2:45 वाजले आणि बघा तर त्या बांधापासून आणलेलं आहे लावीत. तर तिकडं मोठ्या बाबळी झाडे बघा त्या कडापासून तर इकडे विहिरीच्या पुढं म्हणजे इथलं कपाशीचे सरी आहे. तर इथलं कपाशीचे तोडे लावून झालेले आहे सगळे आणि आता चाललेले आहे आम्ही घरी. तर इथून पुढं म्हणजे तुरी लावलेलं आहे बघा. तर ढवळे तुरी लावलेले आहे आणि जेवण केल्याच नंतर येऊ मग तुरीचे तोडे लावायला. तर आता चाललो घरी. शांत किती राहिले का तुला लावायचे का? तुरीचे राहिले ना. तुरीचे राहिले का? गरम आहे संपा. काही गोड कुडकी केली काय? हा ना पोरी आले शाळेतून आणि पोळ्या होत्या सकाळच्या. म्हणलं मग मस्त असे गोड कुटके करावं. पोरी बी खाते ना गं. शंभू आता उठला झोपेतून. आज सोमपापडी भेटला बरं का शाळेत. भेटला का? उद्यापासून बाबडीला शाळेच्या ड्रेस मध्ये जायचं. किती दिवसापासून ड्रेस नव्हता भेटला. किती मागं ड्रेस नव्हता. आणि इकडे. चल इथे. खरं तिखट करायची होती बरं का. मग पण मग हे पोरच राही ना गं. अनु राही ना शिव राही. अनु झोपायला कवा झोपेलच नाही. हा ना. नंतर म्हणलं आता पोरी येतील मग ते बी तिखट खाते की नाही मग बरे गोडच. शंभूला तर आवडतच नाही. शंभर आवडते तर ग. आवडत आहे शंभू. अनुला खाते थोडं. घर करून घालते. मम्मी ते कशी घेते का ना काय माहिती मम्मी ते कौशिक आहे लग्नावरून. फोन केलता काय काय सामान आणायचं काय नाही. हा आज सामान आणणार मम्मी त्या. हा मग आता नवीन किचन म्हणल्यावर काहीतरी नवीन वस्तू आणल्याच पाहिजे ना. हा ना मग मग काय गरम आहे. थांब दर्शी. अरे थांब ना. पाहिलं शिव पाहिलं का अनु. गरम पाहिजे तरी सुद्धा. शिव चल चल खायचं का? नाही नाही आय शिव काय खात तू? किचन ते खाल्ले आहे ना बिस्किट. आंबा खातो शिव. पाहिलं शिवचं. शिव बाय बाय. बाय बाय. बाय बाय शिव. कुठं चालला शिव? गावाला. पाहिलं शिव पाहिलं का. बाय 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 बाय. बघा आता संध्याकाळचे 5 वाजले आणि मम्मीचे गेले होते लग्नाला. तर लग्नावरून पण आले आणि वैजापूरवरून गेले होते. तर तिथं रस्त्यामध्ये मस्त म्हणजे मोठं बजेट बाजारचं दुकान आहे. तर तिथं म्हणजे इतके छान छान वस्तू भेटतात ना. तर मग बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं की बारी म्हणजे ज्या किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहे का त्या आणायच्या आहे. तर मग पप्पा ते म्हणले की ज्या ज्या लागत्या का त्या लगेच घेऊन टाकू. शोभा बघा ना बऱ्याचशा वस्तू आणलेल्या आहे. तर आपल्याला किचन मध्ये लागणारी म्हणजे जास्त करून महत्वाची वस्तू डस्टबिन. तर कसं एवढ्या मोठ्या घरातलं मग केअर ती सगळं बाहेर व्यवस्थित जर टाकल्या गेला नाही ना तर पूर्ण घरामध्ये पसरत राहतो. त्याच्यामुळे मग मम्मी त्यांनी डस्टबिन आणली बघा मोठी आणि प्लास्टिकची डस्टबिन आहे. मम्मी याची काय रेट आहे हो? काय त्याच्यात आणि बघा बारीक बारीक वस्तू लागणार आपल्या. हे पण आणलं का? सुकी आणली. ही खोकं पण 30 रुपयाची. हे पण 30 रुपयाची सुकली. ते 10 रुपयाचे साबण झाले. ब्रश पण कपड्याचा ब्रश. हे ब्रश भारी होय. पण कसं लाटणे पण आणले 2. तिथून चालले का? मस्त आहे. 30 रुपयाला. 30 नाहीये 60 ला उलटे दिसली. उलटे दिसले. हे ब्रश भारी. आणि बघा आपल्याला किचन मध्ये ठेवायला चेंबरने आणलेले. आपल्या घरचे पण असेच मम्मी. हा त्या पण काढले. असेच बघा 120 ला 3 येत्या आणि कलर आला आहे. तर या 3 आणत घेतल्या. आणि बघा या 3चं एक पॅकेट आहे. तर 120 ला या 3 आणि 120 ला या 3. मस्त आहे ना. आणि प्रत्येक म्हणजे बर्नीमध्ये चमचा आहे. आपले जे घरचे नाही ते बी असेच कलरचे.
बरं आहे सेम सेम बेड मधल्या त्यावर नाही हे मोठं लाईन थोडं ते थोडं मोठं आहे. या कसं मिठाला त्याला मस्त आहे. हा आणि मग याच्या ते बरं नाही का? 230 रुपयाचे तिन्ही. हा या 230च्या त्या आहे अजून 230च्या म्हणजे या 6 भरल्या आणि त्या 6 बघा या सेम आहे म्हणजे या 6 आहे तर आपल्याला जे मीठ शेंगदाणे डाळी ते याचे आपण 3 डब्बे वाटतं ना 3 डब्बे ते 3 असायचे. मोठं 3 डबे असायचे. त्याचे सगळे छोटे अहो त्याचे चमचे पण फुलडे एकच आहे एकाच मोठे एकाच चमचे बघा आपल्या किती मस्त असे आपल्या बरं नाही म्हणजे डब्बे तर एकदम म्हणजे अजिबात वाकत नाही एकदम दणकट आहे आणि काही पण ठेवायला आपल्याला कोणतं पण किचन मधलं साहित्य ठेवायला काम आहे बेसन पीठ ते घ्यायला मस्त बेसन पीठ भारी शिनो ह्यो एक आणतो लाल कलरचा चमचे हा त्याच्यामध्ये एक ठेवून द्यायचा शिव छत्री आणली पाहिजे छत्री पण आली का म्हणते मग बरं पावसा पाणी ते झाकण दे देख एक एक आहे का हा म्हणजे मोठंच आलं एक का? आहे डबल 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 याची म्हणजे आता टू इन वन आहे आपण सॉफ्टवेअर बी टाकू शकतो आणि बसायला पण असं खाली पाहुणे जर आले तर ते पण घेऊ शकतो तर तिन्ही याची काय रेट आहे 230 ला एक 230 ला एक 690 690 मस्त आहे शिवा काय घ्यायचं काय त्याच्यामध्ये काय अजून झाडू खाली काय खोलू नको बरोबर हा आणते. त्यात कपडे अटकायचे ना हा ठीक आहे स्टीलचे आहे ना बघा आपल्या कपडे अटकायला कपडे आणलेले 80 रुपये किती आहे? 80 रुपये. 8 वाजता 8 आहे शिव 8च आहे आणि बघा स्टूल आणलेला आहे कसं आता पोटमाळीवर आपले डबे ते ठेवलेले राहते शुभा शुभ तर एवढे उंच हात नाही पुरत आणि त्याच्यामुळे मग वरती उभारून कसं कोणती व्यवस्था काढता येते आणि बसायला त्याला पण मस्त आहे आणि दणकट आहे कांदा हेच काय आहे मम्मी 700 रुपये 700 रुपये मस्त आहे ते. जास्त तरी त्याच्यामध्ये हा बसला तू किती काय आणलेलं आहे आता आषाढी एखाद्या जवळ नाही आली का हा मग मम्मी त्यांनी मस्त आता याच्यात मूर्ती आणलेली बघा एक तशीच वाटत दमन दोन्ही सोबतच वाटत हा सेम तशीच आहे. हा सेम तशीच आपण मग त्याला खाल्लं बघा आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर विठ्ठल रुक्मिणी किती सुंदर अशी मूर्ती आणलेली आहे खालून काढा बघा किती सुंदर अशी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि आता कुठे मंदिरात का देवघरात आपल्याला अशीच मूर्ती पाहिजे द्यायला अशीच लावत होते ना मागच्या आषाढी एखादसला तर आपण म्हणलं देवाच आपण म्हणलं. मस्त आहे. किती मस्त आहे तर या मूर्तीची किंमत किती असेल नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बघा किती सुंदर अशी एकदम मूर्ती मस्त आहे. भारी बघा जे जे आपल्याला किचन मध्ये म्हणजे ते जे साहित्य लागतं ते आज मम्मी पप्पा त्यांनी सगळे गावात गेले होते तिकडे वैजापूरवरून घेऊन आलेले आहे बघा तर आपल्या किचन मध्ये बरण्या ते व्हायला आणलेलं आहे चला आता देऊ आपण येऊ पसारा लावून नंतर व्यवस्थित लावा लागेल हा ना मग